या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या तिच्या खोलीत असते आणि तिला सतत सकाळी घडलेला प्रकार आणि प्रियाचं बोलणं आठवत असतं. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि अहिल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु अहिल्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे श्रीकांत तिला काय झालं आहे हे विचारू लागतो. तर अहिल्या म्हणत असते की मी पारूचा विचार करत होते. तर श्रीकांत हसून विचारतो की पारूचा का? तर अहिल्या त्याला सकाळी घडलेला प्रकार सांगू लागते. ती म्हणत असते की आज सकाळी पारू अनुष्का आणि प्रियासोबत वाद घालत होती आणि ते ऐकून श्रीकांत हसून म्हणतो की अहिल्या, नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं पारू, त्या दोघींसोबत वाद घालणं शक्यच नाहीये. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हो श्रीकांत, मात्र प्रिया तिच्याबाबत तक्रार करत होती, म्हणजे नक्कीच काहीतरी यात तथ्य असणार ना. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो मात्र पारू कधीच असं वागत नाही. मग नक्की असं काय घडलं असेल की पारू त्यामुळे प्रियासोबत आणि अनुष्कासोबत वाद घालत होती. तर अहिल्या म्हणत असते की ते मलाही माहीत नाही. मी पारूला विचारलं, मात्र तिने तिची बाजू मांडलीच नाही आणि म्हणून मग मी पारूला अनुष्काची माफी मागायला सांगितली. तर श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या, तुला असं वाटत नाही का की तू पारूवर अन्याय करते असते? कारण पारू कधीच असं वागू शकणार नाही. नक्कीच आधी काहीतरी घडलं असेल. तर अहिल्या म्हणत असते की मलाही समजत नाही आहे, कारण पारू काही बोलायला तयार नव्हती आणि अनुष्का तिचीच बाजू सावरून घेत होती. आणि ते ऐकून श्रीकांतही विचारात पडतो. मात्र मग त्यानंतर ते दोघेजण हा विषय जास्त न वाढवायचं ठरवतात. दुसरीकडे प्रिया देखील या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की मी ज्या पारूला ओळखते ती पारू ही नाहीये. पारू असं का वागत असेल की माझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि त्याचवेळी अनुष्का त्या ठिकाणी येते आणि प्रियाला मिठी मारते. ती प्रियाला म्हणत असते की प्रिया, खरंच थँक्यू, तू आज माझी बाजू घेतली. मला खरंच खूप बरं वाटलं. तू फक्त माझी छोटी जाऊ नाही आहे, तर माझी छोटी बहीण आहे, माझी मैत्रीण आहे. आणि अनुष्काच्या या बोलण्यामुळे प्रियाला आनंद होतो. तर अनुष्का तिचे मनापासून आभार मानत असते. तर प्रिया म्हणत असते की अनुष्का, तुला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? कारण कसं आहे ना, पारू कधीही मर्यादा ओलांडत नाही. मग ती आजच अशी का चिडली होती? नेमकं तुझ्यात आणि तिच्यात काय बोलणं सुरू होतं मी येण्याच्या आधी? आणि त्यावेळी अनुष्काला काय सांगावं असा प्रश्न पडतो. आणि मग ती प्रियाला असं सांगते की अगं काही नाही, पारूला मला ऐकवायचं होतं. ती मला म्हणत होती की अनुष्का मॅडम, जेव्हा तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर होता तेव्हा कंपनीचं नुकसान झालं, मात्र आता माझ्यामुळे कंपनी पुन्हा नंबर 1 पोझिशनवर येणार आहे. उद्याचा इव्हेंट खूप छान होणार आहे. आणि हे ऐकून प्रियाला तर धक्काच बसतो. म्हणत असते की पारू कधीच कोणाला कमी लेखत नाही, मग ती तुझ्यासोबत असं का वागली? तर अनुष्का म्हणत असते की मलाही आत्तापर्यंत असंच वाटत होतं, मात्र आता पारूकडे पद आहे, पैसा आहे आणि या गोष्टीमुळे ना माणसाचा स्वभाव बदलायला वेळ लागत नाही. आणि मग त्यानंतर ती प्रियाला म्हणते की प्रिया, मला खरंच भीती वाटते, कारण पारू ज्या कॉन्फिडन्सने बोलत होती ना, त्यामुळे मला असं वाटते की ती खरंच माझं आणि आदित्य सरांचं लग्न होऊ देणार नाही. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की अनुष्का, असा विचार करू नको, असं काही घडणार नाहीये. आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्यानंतर अनुष्का लगेच तेथून निघून जाते. तर प्रीतम प्रियाला विचारत असतो की ही इथे काय करत होती? प्रिया खोटच सांगते की काही नाही, आम्ही उद्याच्या इव्हेंटबद्दल बोलत होतो. तर प्रीतम म्हणत असतो की मला देखील तुला तेच सांगायचं होतं. आणि मग तो उद्याच्या इव्हेंटबद्दल प्रियाशी बोलू लागतो. मात्र त्याच्या बोलण्यामध्ये फक्त आणि फक्त पारूचं कौतुक असतं आणि त्यामुळे प्रिया वैतागून म्हणते की मला झोप येते आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अनुष्का दिशाला जाऊन भेटते. ती हसतच दिशाला म्हणत असते की दिशा, आज मला एक छोटासा आनंद मिळाला आहे, कारण प्रियाने तिच्या लाडक्या पारूच्या सणसणीत कानाखाली वाजवली आहे. तू आज तो सीन बघायला हवी होती. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते की तू खरं सांगतेस का? खरंच प्रियाने पारूच्या कानाखाली मारली? आणि त्यावर अनुष्का म्हणते की हो. तर दिशा म्हणत असते की अगदी तशीच कानाखाली मारली असेल ना, जशी पारूने माझ्या कानाखाली मारली होती. मला तिचे इतके हाल करायचे आहेत ना. आणि त्यावेळी अनुष्का तिला समजावते की आपलं टार्गेट ती पारू नाही आहे, तर अहिल्या आहे. तर दिशा म्हणत असते की काळजी करू नको, त्या अहिल्याचा बंदोबस्त देखील मी केला आहे. आता उद्याच्या इव्हेंटमध्ये बघ काय होतंय ते. आणि ते ऐकून अनुष्का विचारते की नक्की काय केलं आहे तू? तर दिशा तिला सांगू लागते की उद्या कळेलच तुला. तू फक्त एक काम कर, सगळ्या किर्लोस्करांच्या फोटोसाठी खूप सारे हार घेऊन ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जो इव्हेंट सुरू असेल ना, त्याच्या स्टेजपासून लांब राहा. उद्या तिथे एक मोठा बॉम्बस्फोट घडणार आहे. आणि ते ऐकून अनुष्का हसतच हो म्हणते. दुसऱ्या दिवशी सकाळी
पारू तयार होऊन देवापुढे दिवा लावत असते, मात्र तिच्या हातामध्ये असणारी अगरबत्ती खाली पडते आणि त्यामुळे पारू मनाशी विचार करू लागते की हा कोणता अपशकुन तर नाही आहे ना. काल अनुष्का मॅडम जे बोलत होत्या ते खरं तर होणार नाही ना. आजच्या कार्यक्रमामध्ये काही गडबड तर होणार नाही ना. आणि मग त्यानंतर तिला अनुष्काचं बोलणं, तिने दिलेली धमकी आठवू लागते. ती विचार करत असते की मी अनुष्का मॅडमला अगदी बरोबर ओळखलं होतं. त्या इथे माझ्या किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठीच आल्या आहेत आणि त्यांनी किती सहजपणे माझ्यामध्ये आणि प्रिया मॅडममध्ये फूटसुद्धा पाडली आहे. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच तिला मारुती आणि गणीचा आवाज येतो, त्यामुळे ती बाहेर जाते. तर गणी त्याच्या परीक्षेसाठी बाहेर जायला निघालेला असतो, मात्र त्याची जाण्याची इच्छा नसते. तो पारूला म्हणत असतो की तायडे, आज तुझा किती मोठा कार्यक्रम आहे, मला तुझ्यासोबत त्या गावात यायचं आहे, तुझं पोस्टर बघायचं आहे. आणि त्यावेळी मारुती त्याला समजावतो की ही परीक्षासुद्धा महत्त्वाची आहे ना. तर पारू देखील म्हणत असते की हो गणी, जेव्हा तू परीक्षा देऊन परत येशील ना, तेव्हा आपण दोघेजण पोस्टर बघायला जाऊ आणि त्याच्यासोबत फोटोसुद्धा काढू. आणि ते ऐकून गणी खुश होतो. त्यानंतर पारू त्याला काही पैसे देते. तर मारुती तिला सांगत असतो की आधी मी गणीचे केस कापतो, त्यानंतर त्याला शाळेत सोडतो, तो तेथूनच शाळेच्या बसने त्या ठिकाणी जाणार आहे आणि मग मी अहिल्या मॅडमला घेऊन त्या गावात येईल. त्यावर पारू ही हो म्हणते. त्यानंतर ती तिचं काम उरकून आदित्यकडे जाते. आदित्य अनुष्का तिचीच वाट बघत असतात. आदित्य हसतच पारूला विचारतो की काय ब्रँड अँबॅसेडर मॅडम, तुमचं किचनमधलं काम झालं असेल तर आपण निघूयात, आज मी तुमचा ड्रायव्हर असणार आहे, चला माझ्या गाडीत बसा. आणि तो स्वतः पारूसाठी गाडीचा दरवाजा उघडतो, पण ते बघून पारू घाबरते आणि अनुष्काकडे बघू लागते. तर अनुष्का नाटक करत म्हणत असते की जा पारू, आदित्यजवळ जाऊन बस, तू त्याच्याजवळ बसल्यामुळे मला खरंच कोणताही त्रास होणार नाही. मात्र तितक्यात अहिल्या, प्रिया, प्रीतम इतर सगळेजण त्या ठिकाणी येतात. अहिल्या अनुष्काला म्हणते की अनुष्का, तू आदित्यसोबत जा, पारू प्रिया आणि प्रीतमसोबत येईल. तर आदित्य म्हणत असतो की आई असं का. तर प्रीतमही म्हणतो की अगं गाडीत भरपूर जागा आहे ना, मग पारू जाईल दादासोबत. मात्र प्रिया म्हणते की आपल्यासोबतच येईल ती आणि हरीश देखील आहे ना. आणि त्यावर प्रीतम हो म्हणतो. त्यानंतर आदित्य आणि अनुष्का तेथून निघून जातात आणि मग पारू, हरीश, प्रिया आणि प्रीतमसुद्धा. तर अहिल्या, मोहन आणि दामिनी श्रीकांतची वाट बघत असतात. तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि गाडी तयार असल्याचं सांगतो. दुसरीकडे त्या गावात जात असताना प्रीतम पारूसोबत गप्पा मारत असतो. तो फक्त पारूचं कौतुक करत असतो. गावातील लोक तिला बघण्यासाठी किती एक्सायटेड आहे हे तिला सांगत असतो आणि त्यामुळे प्रिया तर खूप वैतागते. तर हरीशही रागातच पारूकडे बघत असतो. पारू मात्र गप्प बसून प्रीतमचं सगळं बोलणं ऐकत असते. प्रीतम तर खूपच आनंदात असतो आणि मग त्यानंतर तो हरीशला विचारतो सुद्धा की हरीश, तुला जेलस फील तर होत नाही आहे ना, कारण आज सगळेजण तुझ्या होणाऱ्या बायकोला बघण्यासाठी येणार आहेत, ती किती पॉप्युलर आहे तुला माहिती आहे ना. आणि त्यावर हरीश म्हणतो की नाही सर, हे काय बोलताय तुम्ही, माझा कशाला जळफळाट होईल. आणि त्यावेळी प्रिया म्हणते की प्रीतम कसं आहे ना, कोणाचा कोणत्या गोष्टीवरून जळफळाट होईल हे सांगता येत नाही. आणि ती रागातच पारूकडे सुद्धा बघते. तर दुसरीकडे ज्या गावात तो कार्यक्रम असतो त्या गावात पारूच्या स्वागताची तयारी सुरू असते. ढोल ताशे वाजत असतात, शाळेतील मुलं लेझिम खेळत असतात, सगळेजण खूप आनंदात असतात. आणि तितक्यात दिशा त्या ठिकाणी येते. तिच्या हातामध्ये एक बॅग असते आणि ती हसतच म्हणत असते की पारू, तुझ्या स्वागतासाठी मी आधीच इथे आले आहे, आता तू सुद्धा लवकर ये, आज तुझं इतक्या धूमधडाक्यात स्वागत होणार आहे ना, ज्याचा तू कधी विचारही केला नसशील. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे प्रीतम अजूनही पारूचं कौतुक करतच असतो, पण त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की प्रियाचा चेहरा पडलाय. तो प्रियाला त्याबद्दल विचारतो, पण प्रिया रागातच म्हणते की मला काय झाले, मी ठीक आहे. त्यामुळे मग प्रीतम गप्प बसतो. तर इकडे हरीश पारूचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र पारू त्याचा हात झिडकारते आणि हे नेमकं प्रीतम आरशात बघतो. तो हसतच हरीशला म्हणत असतो की अरे काय चाललंय तुझं. तर हरीश म्हणत असतो की काही नाही सर. मात्र प्रीतम त्याच्यावर हसत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.